झी 24 तास एक पाऊल पुढे। अत्यंत महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ग्रामीण विकास मंत्री जयंत पाटील मला काँग्रेसमध्ये घ्या असा आग्रह सोनिया गांधींकडे धरतात। सोनिया गांधींना केली जयंतरावांनी विनंती असं म्हणतात माणिकराव ठाकरे। अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। सांगली महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचार सभेत माणिकरावांनी हा गौप्यस्फोट केला। सांगलीत काँग्रेसवर टीका करणारे हेच जयंत पाटील सोनिया गांधी मुंबईत आल्या की मला काँग्रेसमध्ये घ्या म्हणून त्यांच्याकडे हट्ट करतात। एकीकडे तोंड देखले म्हणून काँग्रेसवर टीका करायची आणि दुसरीकडे काँग्रेसमध्ये येण्यासाठी सोनिया गांधींकडे विनंती करायची। हा जयंत पाटलांचा दुटप्पीपणा असल्याचा आरोप माणिकराव ठाकरेंनी केला। अत्यंत महत्त्वाची ही बातमी आहे। माणिकराव ठाकरेंनी थेट तोफ डागली आहे जयंत पाटलांवरती। जयंत पाटलांनी या सगळ्याच्या संदर्भात पार्श्वभूमी सांगायला हवी की जयंत पाटलांनी आधी टीका केली होती की इस्लामपुरात मी परकाय अशी तुम्ही टीका करता, मग ज्यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही देशभरामध्ये राजकारण करता त्यांचं काय अशी जयंत पाटील यांनी टीका केली होती। सांगलीमधल्या प्रचार सभेत त्याला उत्तर देताना माणिकरावांनी थेट जयंत पाटलांवरती तोफ डागले। जयंत पाटील राष्ट्रवादीचे अत्यंत मातब्बर नेते। सोनियाजी गांधी आमच्या नेते आहेत काँग्रेस पक्षाचे, त्यांच्या संदर्भामध्ये सुद्धा जयंत पाटील काही बोलून गेले। परंतु आपल्याला माहित नसेल कदाचित सांगलीकरांना की ज्या ज्या वेळेला सोनियाजी गांधी मुंबईला येतात त्यावेळेला सोनियाजी गांधींजवळ मी कधी पक्षात येऊ, मला कधी काँग्रेस पक्षामध्ये घेणार हे सातत्यानं कानाला लागणार हे जयंत पाटीलच आहे, ते विसरून चालू नका। अशा प्रकारे इथे आल्यावर वेगळं बोलायचं आणि तिथं सोनियाजी गांधींच्या कानाला सातत्यानं कसं आपल्याला जवळ जाता येईल, जवळ त्या ठिकाणी मिळता येईल म्हणून हे प्रयत्न करायचे। यामधला दुटप्पीपणा तुम्ही सुद्धा समजू शकता। झी 24 तास एक पाऊल पुढे।